नमस्कार. IT 2.0मध्ये प्री रोलआउट ॲक्टिव्हिटीज अंतर्गत पोस्टमनचे बीट मॅपिंग आणि बॅच मॅपिंग या संदर्भात पोस्टमास्तर आणि सब पोस्टमास्तर यांनी पोर्टलमधून जी कृती करायची आहे त्याची माहिती घेऊया. तर आपल्याला जे ॲप पोर्टल DOP IT 2.0चे एक ॲप नावाचे पोर्टलची लिंक पाठवलेली आहे. त्याला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे. ही कृती पोस्टमास्टर किंवा SPM यांच्याच लॉग इनमधून होईल. तर त्यांनी वैयक्तिकरित्या ही कृती पूर्ण करायची आहे. लॉग इन झाल्यानंतर आपण बघू शकता इथं एम्प्लॉई ID, एम्प्लॉई ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन होतं आहे. यानंतर एक इथं पोस्टमन अँड डिलिव्हरी मॅनेजमेंट असे एक कार्ड दिसेल लॉग इनमध्ये. त्या कार्डला एंटर करायचं आहे. त्या कार्डवर क्लिक करून एंटर करायचं आहे. तिथं असे सब कार्ड दिसतील. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर बॅच बीट मॅनेजमेंट इथे जायचं आहे. बॅच बीट मॅनेजमेंट नंतर त्यानंतर त्याच्या राईट साईडला बीट मॅनेजमेंट आणि बॅच मॅनेजमेंट असे दोन ऑप्शन्स दिसतील. सर्वप्रथम बॅच मॅनेजमेंटला जावा. त्याच्यानंतर तुम्ही बॅच नंबर 1, 2, 3 अशा तिथं बॅच दिसतील. तर हे मी उदाहरणादाखल हातकणंगले सब ऑफिस डेमोसाठी दाखवतोय. बॅच 1 सिलेक्ट करा. स्टार्ट टाइम 00 आणि एंड टाइम 23:59 असं द्यायचं आहे. क्रिएट बॅच. त्याच्यानंतर बॅच ऑलरेडी एक्झिस्ट असा मेसेज येतोय. तर काही सब ऑफिसना बॅच ऑलरेडी सिस्टीमद्वारे क्रिएट झालेले आहेत त्यांना असा मेसेज येईल. जर झाल्या नसतील तर या कृतीद्वारे त्या केल्या जातील. त्यानंतर पुन्हा डिलिव्हरी मॉड्यूलमध्ये आपण येऊया. इथं क्लिक करायचं. बॅच मॅनेजमेंट, बीट मॅनेजमेंट ते आपल्या राईट साईडला जे कार्ड पोस्टमन अँड डिलिव्हरी मॅनेजमेंटमधून दिसतात त्यातूनही जाऊ शकता. आता आपण बीट मॅनेजमेंटला जाऊ. बीट मॅनेजमेंटमध्ये इथं आपला ऑफिस ID दिसेल IT 2.0चा. त्याच्यानंतर आपल्या ऑफिसचं नाव दिसेल. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट बॅच नेम. तर आपल्या सर्व पोस्ट ऑफिससाठी SO असू दे किंवा HO असू दे एकच बॅच असणार आहे. त्यामुळे बॅच 1 सिलेक्ट करावी. आणि आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये एकूण किती बीट आहेत? हातकणंगले पोस्ट ऑफिसमध्ये 2 बीट आहेत. त्यामुळे मी इथं 2 हा आकडा टाकतो. नंबर ऑफ बीट्स इथं 2 एंटर केले. त्याच्यानंतर प्रोसीड असं जे बटन आहे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली बिलो बीट्स विल बी क्रिएटेड असा एक छोटा मेसेज येतोय आणि तिथं खाली राईट साईडला बॉटमला क्रिएट बीट असं ऑप्शन आहे. क्रिएट बीटला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं बीट क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्याच्यानंतर आता हे बीट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला पोस्टमन अँड डिलिव्हरी मॅनेजमेंटमध्येच बीट मॅपिंग हे जे पहिलं कार्ड आहे त्या बीट मॅपिंगमध्ये जावं लागेल. बीट मॅपिंगमध्ये इथं आपल्याला ऑफिस ID दिसेल, ऑफिस नेम दिसेल. सिलेक्ट एम्प्लॉई टाईप. एम्प्लॉई टाईप म्हणजे तिथं असे ऑप्शन येतात पोस्टमन, GDS, आउटसोर्स एम्प्लॉई, MTS. काही ठिकाणी MTSचं डिलिव्हरीसाठी MTSचंही काम दिले तर अशा ठिकाणी MTS सिलेक्ट करू शकता. तर आता हातकणंगले SOचं जे 1 नंबरचा बीट आहे तिथं डिपार्टमेंटल पोस्टमन आहे. त्यामुळे मी पोस्टमन सिलेक्ट केलं. सिलेक्ट एम्प्लॉई नेम. एम्प्लॉई नेम इथं ॲटोमॅटिक येईल श्रेयस चौगुले. जर जादा पोस्टमन असतील तिथं आता डिपार्टमेंटल एकच पोस्टमन आहे हातकणंगले ऑफिसमध्ये. त्यामुळे तिथं आता एकच नाव असते. ज्या पोस्ट ऑफिसमध्ये एकपेक्षा जादा पोस्टमन आहेत तिथं ती सर्व नावं दिसतील. आता हे श्रेयस चौगुले यांचं नाव मी
श्रेयांश चौगुले सिलेक्ट करतोय आणि इथं बीट आय डी बॅच 1 राहील, बीट आय डी बीट 1 किंवा 2 प्रत्येकाचा जो बीट आहे तो सिलेक्ट करायचा। 1 नंबर बीटचा पोस्टमन डिपार्टमेंटल पोस्टमन आहे श्रेयस चौगुले आहे, ते सर्व मी एंटर केलं। त्याच्यानंतर रिमार्क्समध्ये कमीत कमी 3 अक्षरी हा रिमार्क्स द्यायचा आहे। मी इथं बीट 1 असा रिमार्क एंटर करतो आणि त्यानंतर राईट साईडला सेव्ह क्लिक केलं तर पहिला जो बीट आहे त्याचं मॅपिंग सक्सेसफुली झालेलं आहे। आता त्याच विंडोमध्ये सिलेक्ट एम्प्लॉई टाईप, तर हातकणंगले सब ऑफिसचा दुसरा जो पोस्टमन आहे, दुसरा जो बीट आहे तिथं GDS MD आहे, त्यामुळे मी इथं GDS ऑप्शन सिलेक्ट केला। सिलेक्ट एम्प्लॉई नेममध्ये तिथं जे त्यांच्या ऑफिसमध्ये जे डाक सेवक आहेत त्या सर्वांची नावं आहेत, पण 2 नंबर बीटवर मोहन नर्मदे हे ऑफिशियल आहेत, ते ऑफिशियल तिथे डिलिव्हरीचं काम करतात, त्यामुळे त्यांचं नाव मी सिलेक्ट केलं। त्यांचा एम्प्लॉई ID सुद्धा खाली डिस्प्ले होते, आपण कन्फर्म करू शकता। बॅच 1 सिलेक्ट केली आणि त्यांचा बीट नंबर 2 बॅच 1 मधील तो सिलेक्ट केला। इथं रिमार्क कॉलममध्ये एंट्री केली आणि सेव्ह केलं। तर हे सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुली सेव्ह असा मेसेज होईल। या पद्धतीनं बीट मॅपिंगचं कार्य या सब ऑफिसचं पूर्ण झाले। तर आपल्या ऑफिसमध्ये किती बीट आहेत ते सर्व बीट अगोदर बॅच क्रिएट करून त्याच्यानंतर बीट क्रिएट करून दुसरी स्टेप आणि